8 ऑक्टोबर रोजी नागरी घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, स्थायी समिती सभापती राधा कुरील, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनील काळे यांनी सुकळी कंपोस्ट डेपो व अकोली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट दिली। सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला। तसेच कंत्राटदार कशा पद्धतीने कार्य करणार हे समजून घेतले। या कार्याचे स्वरूप पाहता कामाचा वेग वाढवून त्यांनी सदर कामाला गती देण्याच्या सूचना यांनी यावेळी दिल्या। हे काम पूर्ण क्षमतेसह त्वरित कार्यान्वित करण्यात यावे। या प्रकल्पाला सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेली आहे। अमरावती शहरासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असून प्रशासनाने या प्रकल्पाचे काम त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे। या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक यंत्रणेने समन्वय ठेवून कार्य करावे अशा स्पष्ट सूचना कंत्राटदार व शहर अभियंता यांना यावेळी देण्यात आल्या। सुकळी कंपोस्ट डेपो येथील जुन्या कचऱ्यावर बायोमायनिंगद्वारे प्रक्रिया करून सदर जागा रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच रिक्त झालेल्या जागेवर प्रोसेसिंग प्रकल्प उभारणीकरिता शेड बांधकाम प्रस्तावित असून पायाभरणीचे काम प्रगतीपथावर आहे। हे काम त्वरित पूर्ण करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा DPR मार्स प्लॅनिंग अँड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या शासन नियुक्त संस्थेकडून तयार करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने सर्वसाधारण सभेने या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे। घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुकळी कंपोस्ट डेपो अकोली बायपास या ठिकाणी कार्यान्वित करण्याचे कार्य सुरू आहे। सदर घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत जमा असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे, दैनंदिन निर्माण होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे आणि त्यातून खत निर्मिती करणे, बायोगॅसचा प्लांट कार्यान्वित करणे, मटेरियलची रिकव्हरी फॅसिलिटी ज्याला MRF असे संबोधले जाते, सॅनिटरी लँड फिलिंग SLF असे संबोधले जाते, तसेच शहरातील प्रक्रिया न करता साठविलेल्या घनकचऱ्यावर बायोमायनिंग या शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करणे इत्यादी कार्याचा समावेश सुद्धा या कामामध्ये आहे। या भेटीच्या दरम्यान पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, शहर अभियंता रवींद्र पवार, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, उपअभियंता मधुकर राऊत, तायडे, श्यामकांत टोपरे, अभियंता सुधीर गोटे, लक्ष्मण पावडे, राजू कुरील, कामेश साहू व कंत्राटदाराचे प्रतिनिधी आणि मनपा कर्मचारी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता शोएब खान यांचा हा वृत्तांत।